भूमीत रायगडच्या नजरेत तुमच्या पुन्हा सलीचे तुमचे सर्वांचे सरके स्वागत करतो। तुम्हाला माझे प्रथम ओळख देतो। माझे नाव महेश मोतीराम उकीरकर। रायगड किल्ल्यावरती गेले 8 वर्ष झाले गडावरती गाईडकाम करतोय। तुम्ही सर्व शुभक्त रायगड किल्ल्यावरती रोपणे वरती आलात। ही रायगड किल्ल्याची पाठीमागची साईड आहे। जय शुभक्त रायगड किल्ल्यावरती गडावरती पायी वरील तणूवरती येतात। 2000 पायऱ्यावरती चढून ही रायगड किल्ल्याची समोरची साईड हे पुढे राहिली बघा। जर आपल्याला रायगड किल्ला पूर्ण बघायचं म्हटलं, रायगड किल्ला पूर्ण बघायला आपल्या सर्वांना 3 दिवस देखील कमी पडतात। एवढा रायगड किल्ला मोठा आहे। रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे 2851 फूट हाईट आहे। पायथ्यापासून 1350 फूट ही रायगड किल्ल्याची हाईट आहे। रायगड किल्ल्याला पूर्वीचे 4 टोक आहेत। रायगड किल्ल्याच्या पूर्वेसाईडला भवानीकडा, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज, उत्तरेला टकमक टोक, दक्षिणेला कालकाई खलगा, वाघ दरवाजा आणि रोफेकल्प आला बघा। हे आपल्याला 4 टोक बघायचं म्हटलं आपल्याला 2 दिवस देखील कमी पडतात। एवढा रायगड किल्ला मोठा आहे। या रायगड किल्ल्यात क्षेत्रफळ पायथ्याचा महत्ता 1200 एकराचा क्षेत्रफळ आहे। आणि जेवढा गडावरती 4 टोकामध्ये किल्ला आहे हा 100 एकरामध्ये आहे। 100 एकरामध्ये आपण काय काय बघणार, 350 घरं, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बघायला आपल्या सर्वांना 2 दिवस देखील कमी पडतात। एवढा रायगड किल्ला मोठा आहे। या रायगड किल्ल्याचं पूर्वीचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर। हा रायरीचा डोंगर जावलीच्या चंद्रमौर्या ताब्यामध्ये होता। आपल्या महाराजांनी जावलीच्या मोऱ्यांना प्रेमाने पत्र पाठवलं राजगडावरून, जावलीचे मोरे आपण दोघे मराठी आहोत, आपण दोघे हे हिंदवी स्वराज्य स्थापन करू। पण जावलीचे मोरे उर्बट आणि घमंडी होता। त्यांनी आपल्या राजाने उलटे पत्र पाठवलं, तुम्ही कधी झालात राजे, या जावली पंथाचे, या जावली खोऱ्याचे खरे राजे तर आम्हीच आहोत। तुमच्यासाठी आमच्याकडे दारूगोला तोफखाना सज्ज ठेवलाय। जवळजवळ मोऱ्यांनी विद्याचं चॅलेंज केलं। हे विद्याचं चॅलेंज महाराजांनी 15 मे 1656 ला गडा स्वराज्यामध्ये जिंकून घेतला। 15 मे 1656 ते 1670 पर्यंत या रायगड किल्ल्याची बांधकामं चालू होती। हा गड बांधाया त्या काली 14 वर्ष लागले। 14 वर्षात गडावरती भल्या मोठ्या 350 इमारती बांधल्या, 11 तलाव खोदलीत आणि 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या। आता मी किंवा तुम्ही मी सर्वजण रायगड किल्ल्यावरती 100 पायऱ्यावरती आपण चढून आलो। आपल्या हातामध्ये साधी 1 लिटर पाण्याची बाटलीच नव्हती। मग रायगड किल्ल्यावरती 350 घरं बांधलीत। या घराला लागणारा दगड हा आणला कुठून? आपल्या राजांनी एका दगडामध्ये 2 पक्षी मारले। गडावरती भले मोठे 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या। जो तो दगड निघाला तो रायगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला। जे किल्ल्यावरती दगडी बांधकाम आहे हे राजांच्या काळामधलं आहे। जे किल्ला पाहताना आपल्या किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला विटांचं बांधकाम पाहायला भेटेल। हे वीट बांधकाम हे पेशवा काळामधलं आहे। 1733 ला गडावरती पुण्यातले दुसरे बाजीराव पेशवा आले। त्यांनी वीट बांधकाम हे पेशवाने केलं होतं आणि दगडी बांधकाम हे राजांच्या काळामधलं आहे। या गडावरती पूर्वी छत होतं, सगाची लाकडं, कुंभारांनी घडवलेली मातीची कौलं। हा किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला आहे 10 मे 1818 मध्ये। इतिहासाच्या नोंदीप्रमाणे आपला रायगड किल्ला पूर्वी 11 ते 12 दिवस किल्ला पूर्वी जलत होता बघा। आता मी सर्व फक्त पाहणार काय, दगडी इमारत, पडलेल्या चौतरे आणि विटांच्या भिंती। आता मी सर्वजण रायगड किल्ल्याच्या फाउंडेशनला सर्वजण सुरुवात करणार बघा। आता मी सर्वांनी समोरच्या गेट मधून आपण आतमध्ये एंट्री केली। हा समोरचा मेणा दरवाजा। मेणा म्हणजे हा पालखीचा प्रकार आला। मेणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघातल्या स्त्रिया या सूर्याचं पाण्यासाठी या समोरच्या गेट मधून आणजाण करायच्या। तो समोरचा पूर्वी मेणा दरवाजा। आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी आपण सर्व उभे आहेत ना, हे राणी महाल आहेत। हा एका राणीचा हा एवढा एक महाल आहे। अशी लाईनीमध्ये 6 राण्यांचे 6 महाल आहेत। मग आपल्या राजांना राण्या किती होत्या? आपल्या राजांना राण्या होत्या 8 राण्या होत्या। रायगड किल्ल्यावरती महाल आहेत 6। मग राजांच्या 2 राण्या गडाच्या बाहेर राहायच्या। सईबाई या राजगड किल्ल्यावर राहायच्या। छत्रपती संभाजी महाराज अवघे वयाचे 2 वर्षाचे असताना सईबाईंची देवाज्ञा ही राजगड किल्ल्यावरती झाली। हा रायगड किल्ला घेण्याच्या अगोदरच सईबाईंनी रायगड किल्ला हा काय बघितलाच नाही। आणि महाराजांची 3 नंबरची पुतला राणी खाली 5 गावामध्ये राहायच्या। कारण की का, आऊसाहेबांचं वय झालेलं, आऊसाहेबांना गडावरचं वातावरण कॅमेऱ्यानं सण होत असायचं। मग त्यांच्या सेवेसाठी 3 नंबर आणि पुतला राणी खाली 5 गावामध्ये राहायच्या। राण्यांची नावं सईबाई, स्वैराबाई, काशीबाई, पुतलाबाई
सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई आणि गुणवंताबाई अशा आपल्या राजांच्या 8 राणी होत्या. आपल्या राजाने 8 लग्न हौस म्हणून केलं होतं. आपला हिंदवी स्वराज्य अडवा तेव्हा महाराजांनी 8 लग्न केले होते. विचारे, मोहिते, गायकवाड, जगताप, इंगळे असे नावाने सदर महाराजांची मुलीशी लग्न केली. त्यापैकी हा एका राणीचा हा एवढा एक महाल आहे. हा एक महाल 6 गुंठ्यामध्ये एक महाल आहे. असे कनेक्टेड 6 राण्यांचे 6 महाल आहेत. मी ज्या चौथऱ्यामध्ये उभा आहे हा राणीचा हॉल आहे. पाठीमागच्या चौथरा राणीचा बेडरूम आहे. डाव्या साईडला राणीची हवाखानची खिडकी, उजव्या साईडला दरवाजाच्या आतमध्ये दगडामध्ये पुरेपूरचे इंडियन टॉयलेट असायचं. अशी पूर्वी ही एका मालाची ही रचना असायची. हे बांधकाम जॉईन करण्यासाठी आता आपण रेतीने सिमेंट वापरतो. पूर्वी बांधकाम जॉईन करण्यासाठी चुना, खाण्याचा गूळ आणि शिसं हे 3 पदार्थ मिक्स करून किल्ल्याचं बांधकाम पूर्वी हे केलं जायचं. बघा याचा तुम्ही सर्वांनी एक माल पाहून घ्या. नंतर पुढे आपण धान्य कोठार मंदिरमध्ये पाहायला पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, श्री शिवाजी महाराज की जय. बघा आता आपण सर्वांनी समोरचा आपण मेनगेट पाहिला. आपण राण्यांचे महाल बघितले. आपल्याला प्रत्येक महालाच्या समोर असे लाईनीमध्ये असे 6 वटी किंवा असे 6 चौतरे आहेत. या चौतऱ्यांना इतिहासनी बोलतात, दासींची घरं बोलतात, थोडक्यात नोकरांची घरं बोलतात. जर राणीला कोणतं काम लागलं की राणी ही दासीला आवाज द्यायची, दासी ही आत जायची. राणीचं छोटे मोठे काम करायचं, ते काम झाले परत भाऊजी इथं येऊन बसलं जायचं. बघा याला इतिहासामध्ये दासींची घरं बोलतात. या राणीच्या मध्ये तिथे 2 खड्डे, मधला खड्डा हा दगडामध्ये ओपन आहे. या खड्ड्यांना इतिहासाने बोलतात धान्याची कोठारं. 1 नंबर खड्डा हा 22 फूट खाली खोल आहे. 2 नंबर खड्डा 20 फूट खाली खोल आहे. 3 नंबर खड्डा हा 15 फूट खाली खोल आहे. त्यासाठी धान्यांची कोठरं असायची. राजानंतर गडावरती पेशवे आले. पेशवेने खड्ड्यांचा वापर केला. कैदी कोठार, काल कोठरी, कोण चोरी, लबाडी, गुन्हेगार कोण करेल त्या कैद्याला 7 दिवस त्या कोठऱ्यामध्ये टाकून ठेवायचं. त्या कैद्याला 8 दिवशी बाहेर काढलं जायचं. डबल गोणीमध्ये बांधायचं, गोंट्याची गाठ बांधायची आणि उतरत असं टकून लोकांनी खाली त्या व्यक्तीचा कडलोड केला.